गर्भवती तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांसमोर मांडलाय। तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरती आरोप करण्यात आले होते। त्यानंतर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली। या समितीने पुणे पोलीस आयुक्तांना अहवाल सादर केलेला आहे। अहवाल सादर करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित होत्या। दरम्यान पोलीस अधिकारी, आरोग्य विभागाची समिती आणि महिला आयोग यांच्यात बैठक सुरू आहे। थोड्याच वेळात या चौकशीमध्ये नक्की काय आढळून आलं या संदर्भात माध्यमांना माहिती देण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, एकंदरीत हा अहवाल आता सुपूर्द करण्यात आलेला आहे किंवा सादर झालेला आहे, तर आता या संदर्भामध्ये माध्यमांना कधी माहिती मिळेल आणि यातले काही गोष्टी समोर आलेल्या आहेत का? थोड्याच वेळामध्ये माध्यमांना याची माहिती देण्यात येईल आणि जी काही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे त्यानुसार मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिट मागितलं या भिसे कुटुंबियांना आणि हा नियमाचा भंग ठरतो असं या ठिकाणी या अहवालामध्ये असल्याची आपल्याला माहिती आहे। मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण? मंगेशकर रुग्णालयाला या भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आलंय का, हा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आता माध्यमांसमोर थोड्या वेळामध्ये मांडण्यात येईल। कारण पैसे रुग्णालयाने मागितले आणि जर असे पैसे मागितले असतील तर त्यावरती कारवाई करण्याचा अधिकार हा धर्मादा आयुक्तांना आहे। मात्र मुख्य जो आरोप करण्यात आला तो म्हणजे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, हलगर्जीपणामुळे झाला, रुग्णालयाने मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्यामुळे झाला, हा जो आरोप आहे या आरोपाबद्दल हा अहवाल काय म्हणतो हे महत्त्वाचं आहे। कारण या अहवालामध्ये जर असं नमूद असेल की त्या ठिकाणी उपचार झालेच नाहीत मंगेशकर रुग्णालयामध्ये, त्यामुळे त्यांना जर जबाबदार धरण्यात येत नसेल तर मग पूर्णपणे हे जे प्रकरण आहे ते आणखी वेगळ्या दिशेला जाऊ शकतं। कारण पैसे मागणं हा एक आरोप झाला, मात्र मृत्यूला जबाबदार कोण हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। आता बैठक सुरू आहे, आरोग्य विभागाच्या समितीचे प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आहेत। थोड्याच वेळामध्ये या सगळ्या अहवालाबाबतची माहिती समोर ठेवण्यात येईल। पूर्वी धन्यवाद मंदार, या संदर्भात अपडेट घेत राहू। धन्यवाद। दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज भिसे कुटुंबियांची भेट घेतली। भिसे कुटुंबियांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना लेखी पत्र देण्यात आलं। हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने खासगी माहिती जगजाहीर केल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी पत्रातनं केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।